थँक्यू श्रुती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या गाण्यावर या शब्दांवर कोणाचा कॉपीराईट नाही आहे, म्हणून मी सुरुवात तिथून केली. आणि श्री गजाननाचा आशीर्वाद तुम्हा आम्हा सगळ्यांना राहो म्हणून इथून सुरुवात. कारण कुठलाही इव्हेंट सुरू करण्याच्या आधी प्रत्येक इव्हेंट मॅनेजर तिथं पूजेचा नारळ फोडतो आणि मगच कामाला सुरुवात करतो आणि प्रगतीपथावर जातो. मला असं वाटतं मी मराठीत चांगल्यापैकी कनेक्ट होऊ शकतो असं मला वाटतं आहे. ज्यांना कुणाला मराठी समजलं नाही त्यांना हिंदीत पण आणि इंग्लिशमध्ये पण मी करू शकतो, नाही असं नाही आहे. पण कनेक्टिव्हिटी, नजरेची कनेक्टिव्हिटी आणि शब्दांची कनेक्टिव्हिटी ही खूप गरजेची आहे. कारण शब्दांवर कॉपीराईट असतो, नजरेवर कॉपीराईट नाही. कारण कायद्यामध्ये तरतूद आहे, एकाला जर, आता महिलांना तर माहितीच आहे, 14 सेकंदपेक्षा जास्त घरून बघितलं तर लगेच केस होती आमच्यावर. गंमतीचा विषय आहे, पण मुद्द्याला धरू नये म्हणून मी बोललो. कारण मगाची विषय झाला की एखादा इव्हेंटचा ट्रेडमार्क किंवा कॉपीराईट सरांनी चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे समजवलं. ज्याच्यात ज्याचा हातखंडा आहे त्यांनीच बोलावं. मी लहान थोंडी मोठा घास घेतोय सर. पण प्रत्येक गोष्टीचं कॉपीराईट आहे. भारतामध्ये काहीही फ्री नाही. अगदी सनी देओलचा एक डायलॉग आहे, कमी नाही कुत्ते, असा एक, आणि धर्मेंद्रचा एक डायलॉग होता, त्याचेही पैसे घेतलेत बरं का त्यांनी. हे स्टेटमेंट मी जबाबदारीने करतोय. आपल्या चित्रपट सृष्टीतील माननीय सचिनजी पिळगावकर यांच्यासारखा हुशार माणूस आपल्याला कदाचित बघायला मिळेल. इंडियन म्युझिक इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री, IMI, ज्या विंग्स आहेत, याच्या वेगवेगळ्या विंग्स आहेत, याच्यामध्ये आपण चित्रपट बघतो प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे. आता आजचा जो इव्हेंट आहे, या इव्हेंटचं नाव आहे इव्हेंट एक्सलन्स 1.0 IMA. उद्या जर हे नाव कोणी वापरलं तर सर, आपण राहुल सर, सानप सर, आपण नक्की त्यांच्यावर केस करू. त्याचं कारण आहे, जसं मी म्हटलं, भारतामध्ये काहीच फ्री नाही आहे. शब्द फ्री नाही आहेत, आवाजाची ठेवण फ्री नाही आहे. त्याचा प्रत्येकाचा मालक आहे, ओनरशिप आहे. अगदी आत्ता रिसेंट केस आहे, लोणावळ्याची मगनलाल चिक्की, तुम्हाला माहिती असेल. किती मगनलाल आहेत, भयानक मगनलाल आहेत. तर त्या, मी पटकन पॉईंटवर येणार आहे, पण उदाहरण देतो आहे की काय फ्री नाही आणि काय गोष्टी आपण हात घालतो आहे. काही चिक्की मॅन्युफॅक्चरर माझ्याकडे आले होते आत्तामध्ये. ते म्हणले आम्हाला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आणि चिक्कीच्या फॉर्म्युल्यावर आम्हाला काम करायचं आहे. मी म्हणलं आधी तुमची हायजीन मेंटेन आणि हे सगळं मेंटेन करा, मग आपण ट्रेडमार्क आणि रजिस्ट्रेशनवर बोलू. कारण आधी कामाचा दर्जा आणि नंतर नावाचा दर्जा आणि ट्रेडमार्क याला खूप महत्त्व आहे. आता विषयाला येतो. ही जी इंडस्ट्री आहे, इव्हेंट इंडस्ट्री, ती तुम्ही लोकांना हायलाईट करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पाठीचा कणा ज्याला म्हणतो आपण, तो पाठीचा कणा आहे. एक्झाम्पल देतो आहे, XYZ कॉर्पोरेट कंपनी आहे. त्या कॉर्पोरेट कंपनीला जर त्यांचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे, एखाद्या व्हेन्यूच्या 3 स्टार 5 स्टारच्या हॉटेलच्या आतमध्ये आलं आहे आणि त्यांचे लोक HR मॅनेजर आहे, एखादा त्यांचा क्लार्क आहे, CO आहेत, सगळे आहेत, सगळ्यांनी मिळून फक्त हॉटेल बुक केलं आणि फक्त एखादा DJ लावला किंवा एखादा जर टेबल लावून जर हॉटेलला जबाबदारी दिली, त्याला इव्हेंट म्हणता येईल का? नाही. त्याच्यासाठी प्लॅनरची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी इव्हेंट कंपनीची आवश्यकता आहे. कारण तो इव्हेंट मॅनेजर आपला जीव ओतून इव्हेंटच्या आदल्या दिवशी रात्री 12:30 वाजो, 1 वाजो, 2 वाजो, 3 वाजो, त्या 3 वाजेपर्यंत तो मस्तपैकी मॅनेज करत असतो. आणि दुसऱ्या दिवशी जे प्रेझेंटेशन आहे, आत्ताचा जसा रिझल्ट आहे, तोच रिझल्ट त्या दिवशी त्यांना, त्या कंपनीला मिळतो आणि त्याचा रिझल्ट चांगल्यापैकी येतो. म्युझिक वाजवतात, सगळ्या गोष्टी होतात. आणि ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी
छान प्रेमपत्र येतं, ज्याला आपण लीगल भाषेमध्ये नोटीस असं म्हणतो, त्यावेळेस दुःखाचा डोंगर त्या इव्हेंट कंपनीवर कोसळतो. त्याचं कारण त्या इव्हेंटचं बिलिंग असतं फक्त 1,00,000 आणि नोटीसची व्हॅल्यू असते 10,00,000. या चक्रामध्ये, चक्रव्यूहामध्ये अडकू नये म्हणून प्रत्येक अभिमन्यूला त्या चक्रव्यूहातनं बाहेर पडायचं आहे. मी थोडं सोप्या भाषेत सांगतोय. ॲक्ट, लीगल, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट या भाषेतनं आपण बाहेर पडू सध्या, मग त्या पॉईंटवर येऊ. काल हॉटेलमध्ये एंट्री केली त्यावेळेस सानप सर म्हणले, सबसे डरानेवाला आदमी. सर, भीती आणि प्रेम, जर भीतीच वाटली नाही तर प्रेम व्यक्त होत नाही, आणि नुसतं प्रेम जर व्यक्त केलं तर त्या माणसाची व्हॅल्यूच राहत नाही, आणि नंतर त्याचा बोजा वाढतो. की गल आहे पापाजी, सही आहे, सत श्री अकाल. तर शब्दांची ठेवण ही संगीतिक असो किंवा बोलण्यातली असो, त्याची लखब ह्या इव्हेंट मॅनेजरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आली पाहिजे. आणि त्याची लीगली जी आहे त्या लीगली फॉर्मेशनमध्ये बसणं, सरांनी जसं मार्गदर्शन केलं इंटरनल कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भात, त्या स्ट्रक्चरमध्ये बसलं तर सक्सेसची जी पायरी आहे, जो रेशो आहे, तो वाढायला मदत करणार. माझी अशी अपेक्षा आहे, प्रसाद सरांच्या स्लाईडमध्ये 4 कंपन्यांची नावं होती. विस्क्रॅप, परसेप्ट, सनबर्नसारख्या ज्या कंपन्या आहेत. पुढच्या सेशनला सर मला आवर्जून बोलवा, मी थोडासा हवरा आहे बोलायला. त्याचं कारण, माझी अशी अपेक्षा आहे त्या 4 कंपन्यांमध्ये 5वं नाव आपल्या संभाजीनगरमधल्या इमा कंपनीच्या, आपल्या इमाच्या एखाद्या ऑर्गनायझेशनचं असलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. की पुढच्या स्लाईडमध्ये सर एक नाव तरी आलं पाहिजे आपल्याकडे संभाजीनगरचं. मॅडम, आम्ही पुण्यामध्ये बरेच काम करतो. आता इव्हेंट कंपन्या बऱ्याच आहेत, मुंबई, पुणे. आता माझी ओळख करून देतो मी आधी. आमच्या ताईंनी तर ओळख करून दिलेलीच आहे माझी, पण ती अशी हायकोर्टाच्या जजसारखी बोलली ती आता, की असं, सॉरी ताई. स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय करायचो. MAT असायची, MAT घ्यायची, MIDCत जायचं, व्हिजिटिंग कार्ड छापायचं, प्रिंटिंग करायचं, पत्रिका छापायच्या. सरांचा एक मुद्दा होता, की एक मुद्दा असा होता की लग्नाचा, वेडिंगचा इव्हेंट घेताना पैसेच देत नाहीत, मग आपण लीगल कॉन्ट्रॅक्टमध्ये काय करायचं. सेम सिच्युएशन माझी होती. 100 रुपयाचे व्हिजिटिंग कार्ड छापायचो. तो माणूस म्हणायचा, एक दाखव रे, मला एक अर्जंट व्हिजिटला जाऊन यायचं आहे. एक व्हिजिटिंग कार्ड घेऊन जायचा. नंतर 99 कार्ड माझ्याकडे पडून असायचे वर्षभर, येतच नव्हता. त्याच्या मागची मेहनत कळत नव्हती. तशी इव्हेंटवाल्याच्या मागची मेहनत समजतच नाही. रात्री 1 वाजता बायकोचा फोन येतो, अहो किती वेळ आहे, थांब जरा, साऊंडवाला आला नाही, थांब जरा, फ्लेक्सवाला आला नाही, थांब जरा, हे झालं नाही. ताई वेडिंग प्लॅनर आहेत, स्वतःचं कुटुंब सांभाळून एक महिला इतक्या उत्कृष्ट प्रकारे वेडिंगचे काम सांभाळतात, इव्हेंट कंपनीचं प्लॅनरचे काम सांभाळतात, याला सलाम आहे. आता आपण लिगलिटीजकडे जाऊ, मुद्द्यावर येतो मी. माझी बडबड खूप झाली, खूपच विषय वेगळे होते. आपण मूळ मुद्द्यावर येऊ. भारतामध्ये काही स्वस्त नाही, त्याच्या संदर्भात कॉपीराईट ॲक्ट 1957 हा ॲक्ट लागू झाला 1957ला. मला आठवतं आहे, आम्ही ज्यावेळेस लहान होतो, माझा जन्म पण नव्हता, माझा जन्म 76चा. घरात रेडिओ TV पण नसायचे, पण इकडून तिकडून धडपड करून ब्लॅक अँड व्हाईट छोटासा TV घेतला. TV घरात लावला तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे लोक, कॉपीराईटचे लोक घरात यायचे आणि अँटिनाची वायर ओढायची की तुम्हाला TV वापरण्याचा परमिशन आहे का. TVची परवानगी लागायची, त्याला 20 रुपये पोस्ट ऑफिसमध्ये भरावे लागायचे. तोच ॲक्ट फक्त नंतर माननीय इंदिरा गांधीजींनी तो ॲक्ट कॅन्सल करून त्याच्यात अमेंडमेंट करून फक्त कमर्शियल प्रिमायसेससाठी लागू ठेवला. आता या सर्व लिगलिटीजमध्ये गाणं ऐकण्यासाठी पैसे भरावे लागतात, ही कन्सेप्टच वेगळी आहे. पण हा पैसा का घेतला जातो, कशासाठी घेतला जातो, तो कुठं जातो.
ते कलेक्ट कोण करतं हे समजणं गरजेचं आहे. तुमच्या 100 लोकांपैकी 50 लोकांमध्ये हाच प्रश्न आहे की यार मैं गाना बजा रहा हूँ, नाचने वाला नाच रहा है, बजाने वाला बजा रहा है और उसका पैसा क्यों देना है. तर या ॲक्टमध्ये अशी तरतूद आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या 4 कॉपीराईट कंपन्या सध्या आत्ता काम करतात. तसंच हे जे फोटोग्राफर्स आहेत, जे व्हिडिओग्राफर्स आहेत, ते जे व्हिडिओ शूट करतात, जे फोटो शूट करतात, त्यांच्या कंटेंटला संरक्षण देण्यासाठी, या सगळ्याला संरक्षण देण्यासाठी भारत सरकारने हा कॉपीराईट ॲक्ट 1957 आणि जसं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आणि पेटेंटचा कायदा झाला आहे, याला खूप महत्त्व आहे. याला भीती नाही आहे, पण महत्त्व आहे. म्हणून आदरयुक्त लायसन्सिंग करणं, आदरयुक्त प्रोसेस करणं याला गरजेचं आहे. पळवाटा 100 आहेत, पण सरळ चालणारी वाट एकच आहे. आणि जर आपल्या इव्हेंटच्या कामामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल, जर आपला प्रगतीपथावर जायचं असेल, तर लिगलिटीजला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. 2012ला एक अमेंडमेंट बिल पास झालं. काल चर्चा करताना आम्ही एक चर्चा पण केली काल रात्री, मी शेअर पण केलं एक अनुभव. माननीय बिस्मिल्ला खाँ साहेबांची एक केविलवाणी आणि एक दुःखदायक अशी एक गोष्ट मी शेअर करतो. आपण म्हणू झगडा करण्यामध्ये पैसा क्यों भरना है, पण हे पण महत्त्व आहे की ज्या वेळेला बिस्मिल्ला खाँ साहेबांनी लग्नामध्ये वाजणारी शहनाई, दुःखामध्ये वाजणारी शहनाई, वेगवेगळी लखब ज्यावेळेस त्यांनी क्रिएट केली, ज्यावेळेस त्यांची शहनाई प्रसिद्ध झाली, त्याच बिस्मिल्ला खाँ साहेबांच्या शेवटी त्यांच्या खाण्याचे पण प्रॉब्लेम्स होते. त्यांच्या घरात धान्य नसायचं, त्यांच्या घरात पैसे नसायचे. ही सगळी गोष्ट ज्या वेळेला माननीय सुषमा स्वराजजी यांच्याकडे राज्यसभेमध्ये गेली, त्यावेळेला हा विषय मांडला गेला की कलाकारांची ही दुर्दशा का झाली, कलाकारांना हा त्रास का होतो. म्हणून कॉपीराईट ॲक्ट 1957च्या अंडर 2012ला एक अमेंडमेंट बिल पास झालं राज्यसभेमध्ये. भारतामध्ये वेगवेगळ्या कॉपीराईट कंपन्या म्युझिकसाठी, लिरिक्स, ट्यून्स आणि प्रोड्युसर्ससाठी, वेगवेगळे पेटेंटसाठी हा ॲक्ट लागू झाला आणि अमेंडमेंट बिल पास झालं आणि 4 कॉपीराईट कंपन्या काम सध्या करत आहेत भारतामध्ये. एक आहे IPRS. IPRS म्हणजे काय? द इंडियन परफॉर्मिंग राईट्स सोसायटी लिमिटेड. आता एखादा म्हणतो लिमिटेड शब्द आला की प्रायव्हेट बॉडी झाली. कंपनी रजिस्ट्रेशन कंपनी ॲक्टमध्ये गेलं, पण अथॉरिटी आली ही भारत सरकारच्या HRD मिनिस्ट्रीच्या अंडर किंवा कॉपीराईट दिल्ली बोर्डाच्या अंडर येते. त्यावेळेला कॉपीराईट कायद्यात बिझनेस करण्याच्या या 4 कॉपीराईट कंपन्या या ठिकाणी आलेत. पहिली आहे IPRS. IPRS म्हणजे काय? द इंडियन परफॉर्मिंग राईट्स सोसायटी लिमिटेड म्हणजे काय? तर जो गाणं लिहितो, जो संगीतबद्ध करतो आणि जो प्रोड्यूस करतो, याच्यासाठी IPRS हे लायसन्स घेतलं जातं. आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एक गैरसमज आहे, फक्त लाईव्ह ऑर्केस्ट्रा असला तरच IPRS घ्यायचं असं नाही आहे. कायद्यात जी तरतूद आहे तीच सांगणार, जे चुकीचं आहे ते मी चुकीचंच म्हणून सांगणार. जो गाणं लिहितो, जो संगीतबद्ध करतो, जो प्रोड्यूस करतो, त्याचे अधिकार, त्याचं गाण्याचं, त्याच्या शब्दांचं संरक्षण IPRS करतं. म्हणून IPRSचं लायसन्स घ्यावं लागतं. ते रेकॉर्डेड असो किंवा लाईव्ह असो. दुसरी कॉपीराईट कंपनी आहे नोवेक्स. कॉपीराईट कंपनी नोवेक्स ही कंपनी काय करते आणि पहिली कंपनी काय करते याच्यात खूप फरक आहे. IPRSच्या कामाचं स्वरूप मी थोडक्यात समजवतो आहे आणि नोवेक्सच्या पण समजवतो आहे, दोन्ही मिक्स करतो आहे. IPRS काय करतं की तुम्ही कमर्शियल प्रिमायसेसमध्ये जे म्युझिक वाजवता त्यांच्या अधिकाराच्या कॉपीराईट हक्कांच्या संरक्षणासाठी रॉयल्टी कलेक्ट करता लायसन्स फीज स्ट्रक्चरमधून. ती जी रॉयल्टी कलेक्ट केली जाते, ती रॉयल्टी सोसायटीच्या मेंबर्सला, जे सोसायटीचे मेंबर्स आहेत, ज्यांनी IPRSचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांना ती रॉयल्टी डिस्ट्रीब्यूट केली जाते.
उदाहरणार्थ जो गाणं लिहितो त्याला वेगळी रॉयल्टी जाते, जो गाणं संगीतबद्ध करतो त्याला रॉयल्टी वेगळी जाते, जो म्युझिक कंपोज करतो आहे, जो ट्यून्स देतो आहे त्याला वेगळी जाते, आणि जो कंपोजर आहे त्याची रॉयल्टी वेगळी जाते. ह्या ज्या रॉयल्टी डिस्ट्रीब्युशन केल्या जातात याच्यातून IPRS फक्त त्यांचं 15% ॲडमिनिस्ट्रेशन ठेवतं आणि बाकीची डिस्ट्रीब्यूट केली जाते. मग याच्यामध्ये बॉलिवूड आहे, साऊथ म्युझिक इंडस्ट्री आहे, जसं इलाईराजा वगैरे तिथं जी गाणी बनवतात गातात त्यांचे आहे, AR रहमानची आहेत, बऱ्याच मोठे मोठे दिग्गज आहेत ज्यांची रॉयल्टी डिस्ट्रीब्युशन केली जाते. RD बर्मन सरांचा पण जी काही रॉयल्टी येते, इतकी हजारो गाणी त्यांनी बनवली, त्याची वारस आशा भोसले जी त्या आहेत, आता त्या एक्सपायर झाल्या. त्याच्यानंतर त्या सब कॉन्ट्रॅक्टमध्ये आशा भोसलेंनी जे अधिकार ज्यांना दिलेत त्यांना ती रॉयल्टी RD बर्मनदांची पण येते. त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या पश्चात 60 वर्ष ती रॉयल्टी जाते. हा कॉपीराईट कायद्याचा एक फायदा आहे आणि ते रॉयल्टी डिस्ट्रीब्युशनचा फायदा आहे. इंटरनल विषय वेगळे आपण नंतर चर्चा करूच. पण आता तुम्ही इव्हेंट कंपनी येता बँक्वेटला आणि ज्यावेळेस म्युझिक वाजवता त्यावेळेला वेगवेगळी गाणी वाजवतात. सरजी आप बोलोगे भांगडा लगाओ, भांगडा डान्स होणार, पंजाबी सॉंग्सवर होणार. कोण येतं म्हणणार आपडी पोडे लावा, कोण म्हणतं लॉलीपॉप लागेलू लावा, कोण म्हणणार काला चष्मा लावा, कोण म्हणणार झिंगाट लावा. शेवटच्या गाण्यावर झिंगाटवर नाचायचंच आहे. पण हे गाणं वाजल्यानंतर, हे स्पेशल कुठलं गाणं वाजल्यानंतर कुणाकडं काय अधिकार आहेत आणि कुठलं लायसन्स लागतं हे ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. जे नोवेक्स जी कॉपीराईट कंपनी आहे त्यांनी काय केलं आहे की यशराज फिल्म, झी, हिरोज, टिप्स, थिंक म्युझिक अशा ज्या कॅसेट कंपन्या आहेत त्या कॅसेट कंपन्याकडून वन टाईम पैसे दिलेत, म्हणजे 3 वर्षाचे एकदम पैसे दिलेत. त्यांच्याकडून गाणी परचेस करून घेतलेले आहेत, ते अधिकार त्याच्या परचेस करून घेतलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काला चष्मा आहे, काला चष्मा आहे झीकडं, यशराजचं गाणं आहे, यशराजचं गाणं यशराजकडून विकत घेऊन ठेवलेलं आहे, हिरोजकडून विकत घेऊन ठेवलं आहे. आता ती जी गाणी विकत घेऊन ठेवलेली आहेत त्याचे वन टाईम पैसे दिले आहेत. आता ते रिएम्बेस कसे करायचे, तर तुमच्या इव्हेंटमधनं ते पैसे घ्यायचे, ती लायसन्स फीज घ्यायची आणि ती रिएम्बेस करायची. IPRS काय करत होतं, रॉयल्टी कलेक्ट करत होतं आणि डिस्ट्रीब्यूट करत होतं, ज्याला आपण प्रीपेड कार्ड, पोस्टपेड कार्ड असं म्हणू. आणि नोवेक्स आणि PPL काय करतं आहे की वन टाईम राईट्स विकत घेतं आणि त्याला रिएम्बेस करतं. चौथी जी कॉपीराईट कंपनी आहे ती RMPL. आता RMPL ही रजिस्टर्ड कॉपीराईट कंपनी आहे. ह्या सगळ्या कंपन्या कंपनी ॲक्टमध्ये रजिस्टर आहेत, ऑथॉरिटी दिलेली आहे भारत सरकारनेच. पण RMPL ही जी कॉपीराईट कंपनी आहे त्याला भारत सरकारचं सेक्शन 33 असं एक अधिकार दिलेला आहे आणि बाकीच्या ज्या कंपन्या आत्ता काम करतात त्या सेक्शन 30मध्ये काम करतात. सेक्शन 33मध्ये म्हणजे ज्यावेळेस इंट्रो येतो या कंपन्यांचा त्यावेळेस गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट अटॅच होऊन येत नाही. RMPLचं ज्यावेळेस काम केलं जातं, ज्यावेळेस इंट्रो येतो त्यावेळेस भारत सरकारने दिलेलं ऑथॉरिटी लेटर त्याच्याबरोबर आलेलं असतं. हे फरक आहे. आता कॉर्पोरेट कंपन्यांचा विचार आपण करू. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सरांच्या लेक्चरमध्ये तर आलेलेच आहेत सगळे विषय. कॉर्पोरेट कंपनीचं रजिस्ट्रेशन ज्याच्या अंडर होतं, कंपनी ॲक्ट वेगळे आहेत, IT कंपनीचे रजिस्ट्रेशन वेगळे आहेत. ह्या कंपन्यांना अवेअरनेस आहे ऑलरेडी. आता असं धरून चालू की गालासाहेब म्हणले की मला एक कॉर्पोरेट कंपनीचा इव्हेंट घ्यायचा आहे. रघुनाथजी या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना वाईट पण अनुभव आहेत आणि चांगले पण अनुभव आहेत मला असं वाटतं. सरांशी मी डील केलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी त्यांच्याशी बोललेलो आहे, आमचं मोठं चर्चासत्र पण झालेलं आहे. क्षितिजींशी आमची काही गोष्टींवर विषय चर्चा झालेली आहे की जसं म्हणलं की इव्हेंटवाला येतो, इव्हेंट रात्रंदिवस मेहनत करतो, कॉर्पोरेट कंपनी येते, तो 1 दिवसाचा पाहुणा असतो.
बँक्वेट बुक करतो. बँक्वेट बुक केल्यानंतर त्या ठिकाणी सगळं मस्तपैकी येतो, कॉकटेल पार्टी 30-30 होतं, काला चष्मावर नाचतो, निघून जातो, गाडीत बसतो, सूट बूट घालतो, निघून जातो. दुसऱ्या दिवशी रघुरामला नोटीस येते आणि म्हणतात की अरे नाही आहे, क्या किया. त्यावेळेला नॉन कम्प्लायन्स नोटीस रात्री 12 वाजता गेलेली असती त्या कंपनीच्या CEOला. ज्या कंपनीचा इव्हेंट त्यांना नोटीस गेलेली असते नॉन कम्प्लायन्सची, पण तो इव्हेंट फ्लोमध्ये असतो. रघुनाथजी इव्हेंट फ्लोमध्ये असतात, क्षितिजी त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये असतात. दुसऱ्या दिवशीची सकाळ ही डेंजर असते. मग या लिगलिटीजमध्ये अडकू नये म्हणून लायसन्सिंग प्रोसेस ही केलेली आहे. बिफोर इव्हेंट 3 ते 4 दिवस आधी तरी लायसन्स प्रोसेस झाली पाहिजे, पण ते कधी आणि कसं या मुद्द्यावरही येतो. राहुलजी, मागाशी आपला जसा विषय झाला की हॉटेल कॉन्ट्रॅक्ट टू क्लायंट कॉन्ट्रॅक्ट या मुद्द्यावर आपण येऊ. तर कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे काही नवीन जुन्या लोकांना माहितीच आहे, नवीन लोकांना पण माहिती झालं पाहिजे. समजा एखाद्या प्रिमायसेसमध्ये एखाद्या व्हेन्यूला आपण बुक करायला गेल्यानंतर इंटरनल कॉन्ट्रॅक्ट काय आहे, त्यांचे नॉर्म्स काय आहेत हे वाचणं गरजेचं आहे. त्यांच्या चेकलिस्टमध्ये काय आहे ते काय सांगतात की आम्हाला IPRS पाहिजे, PPL पाहिजे, नोवेक्स पाहिजे, RMPL सांगितलं नाही, समजून चला. ते ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. आपण काय करतो, इन्स्टाचे रील्स घेतो बघत बसतो. आपण काय करतो, नवीन कंपन्या कुठल्या आहेत बघत बसतो, लिगलिटीजकडे लक्षच जात नाही. वेगवेगळे कॉपीराईटचे ब्लॉग्स, लिगलचे ब्लॉग्स वाचले पाहिजेत असं मला वाटतं. आज मी एक चर्चा केली, निघून गेलो. उद्या तुम्ही एखादा ब्लॉग वाचला तर एक्स्ट्रा ज्ञान तुम्हाला पण मिळेल. वेबसाईट बऱ्याच आहेत कॉपीराईट कंपन्याच्या. आमचं काम सगळं ट्रान्सपरंट काम असतं, कारण सोशल मीडियामुळं कुठलंही काही लपून राहत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही इव्हेंटला येता, अरे कोण आने वाला है देखने के लिए, 4 भिंती आहेत बँक्वेटला, 4 भिंतीच्या आतमध्ये म्युझिक वाजलं, 50 अटेंडन्स आहेत, नंबर ऑफ पॅक्स 50 आहेत, कोणाला काय कळणार आहे. त्या भ्रमामध्ये राहू नये. त्याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी व्हिडिओ सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुकला ज्यावेळेस तुम्ही ते पोस्ट करता त्यावेळेला कॉपीराईट कंपन्या एवढ्या हुशार आहेत की स्वतःच्या ऑफिसमध्ये सोशल मीडिया ट्रॅकिंगसाठी आणि सर्चिंगसाठी खूप मोठा स्टाफ ठेवलेला आहे. तुम्ही जर एखादं गाणं वाचताना रेकॉर्ड केलं, व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवून जर तो अपलोड केला, तो जर इंस्टाग्राम, फेसबुकला मिळाला तर त्याची लिंक डाउनलोड करून तुमच्यावर केस होऊ शकते. कारण तो प्रिमायसेस सर्च केला जातो. तो प्रिमायसेस तुम्ही बरेच लोक लोकेशन टाकतात, सेल्फी काढणार, मस्तपैकी अपडेट देणार. ह्या लिगलिटीज खूप महत्त्वाच्या आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मी तुम्हाला काम दिलं आहे, विप्रोचं काम घेतलं आहे. सॅनप सर, काय होतं की विप्रोकडं 5 वेंडर आपल्यासारखे आहेत. जर तुम्ही विप्रोसाठी लायसन्स घेतलंच नाही कुठल्याही कंपनीचा एखाद्या, तो आज तुम्हाला काम दिलेलं आहे, उद्या तो गोव्यात जातो. गोव्यात गेल्यानंतर तो विप्रोवाला जो HR वाला असतो तो सगळीकडे फिरत असतो भारतात इव्हेंट करत रिजनल वाइज. यार मैंने संभाजीनगर में लाइसेंस ही नहीं लिया था, बोलून मोकळा होतो. तो बोलतो बँक्वेटवाल्याला, बँक्वेटवाला म्हणतो मेरे लॉ में तो ये मेरे टर्म्स एंड कंडिशंस में है लाइसेंस लेना. पण तो त्या लाइसेंसिंग अथॉरिटीला बोलून मोकळा होतो, यार उसने संभाजीनगर में नहीं लिया था, मेरा लॉस हो रहा है अभी इव्हेंट का, अभी क्या करेंगे. त्यावेळेला ते प्रसिद्ध होतं आणि तो म्हणतो नॉन कम्प्लायन्सची नोटीस तो सर्च करायला चालू होतं सोशल मीडियावर आणि त्यावेळेसची नोटीस येते आणि आत्ताच्या इव्हेंटची पण नोटीस येते. ह्या लीगल अडचणी येऊ नयेत म्हणून लीगल लायसन्सिंग कम्प्लायन्स करणं गरजेचं आहे. कॉर्पोरेट कंपन्यांना आता तुम्ही म्हणाल की नंबर ऑफ पॅक्स 50 आहेत, हॉटेलचं बिलिंग आहे 1000 रुपये पर हेड आणि लायसन्सची कॉस्ट जाती, IPRSची फी, नोवेक्स, PPL, RMPL सगळे मिळून 2.5 लाख प्लस 18% GST
प्लस माझ्या फोटोग्राफरचं बिल द्यायचं आहे, संध्याकाळी इव्हेंट संपला की तो मला मेसेज करतो, सर इव्हेंट संपायच्या आधी मला पेमेंट करा, फ्लेक्सवाला पेमेंट करा, सगळ्यांचा पेमेंट द्यायचं आहे. मग हे पैसे आणू कुठून? तर एक नम्र विनंती आहे इव्हेंट कंपनीला, इव्हेंट प्रोडक्शन, इव्हेंट मॅनेजमेंट आणि कंप्लायन्स हे मिक्स करू नका. हे जर मिक्स केलं तर आपण इव्हेंट करूच शकणार नाही. कारण जी कॉर्पोरेट कंपनी, जो ग्रुप तुमच्याकडे हॉटेलला येतो त्यांना अवेअरनेस असतो, ज्यांना अवेअरनेस नाही आहे त्यांना अवेअरनेस द्या. ज्यावेळेस तुम्ही डील करायला जात आहे त्या डीलमध्ये सांगा, सर ह्या कंप्लायन्स आहेत, ह्या कंप्लायन्स तुम्हाला करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, म्युझिक कॉपीराईटचा विषय येतो की लोक पैसे द्यायला नाही म्हणतात आणि 30 घ्यायची, 60 घ्यायची, तर लिकर लायसन्सला कधीच कोण नाही म्हणत नाही. कारण तिथं मजा करायची असती. पण कायद्याच्या कचाट्यात कुणी हे अडकू नये म्हणून कंप्लायन्स गरजेचे आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या अंडर जेवढ्या कंपन्या आहेत त्यांना त्यांची जी लीगल टीम आहे, त्यांची जी HRची टीम आहे, त्यांना ऑलरेडी कॉपीराईट कंपन्यांचे पत्रव्यवहार झालेले आहेत, ईमेल करॉस्पॉन्डन्स झालेले आहेत. फार्मास्युटिकल कंपन्या आहेत, फार्मास्युटिकल एमक्युअरसारखी कंपनी आहे, ल्युपिनसारखी कंपनी आहे, रेड्डीसारखी कंपनी आहे, रॅनबॅक्स ही कंपनी आहे. या कंपन्यांना कंप्लायन्स माहिती आहेत. बँक सेक्टर आहे, बँक सेक्टरमध्ये ॲक्सिस बँक आहे, डच बँक आहे, SBI आहे. या कंपन्यांना टार्गेट अचीव करण्यासाठी ज्यावेळेला एक इव्हेंट केले जातात त्यांना त्या गरजेच्या आहेत. ॲक्सिस बँकेच्या ऑडिटमध्ये, सर ॲक्सिस बँकेच्या प्रिमायसेसमध्ये जेवढे स्पीकर आहेत, बँकमध्ये म्हणतोय आम्ही, कमर्शियल प्रिमायसेस झाला तो, पण ॲक्सिस बँक असो किंवा ICICI बँकेच्या प्रिमायसेसमध्ये ज्या ठिकाणी म्युझिक वाजवलं जातं त्याच्यासाठी त्यांना ॲन्युअल लायसन्स घ्यावं लागतं. जेवढे मॉल आहेत ते ॲन्युअल लायसन्स घेतात. त्यामुळे बँका असो किंवा IT कंपनी असो किंवा कमर्शियल प्रिमायसेसला सगळ्यांना माहिती आहे, मिसगाईड करणारा एकच व्यक्ती असतो, हॉटेलचा धंदा लॉस होऊ नये म्हणून त्याला चुकीची माहिती देणारा. हॉटेलच्या सेल्स टीमनी सगळी माहिती देणं खूप गरजेचं आहे. हॉटेलच्या सेल्स टीमशी तुम्ही ओपनली चर्चा करून डील करणं खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी वेडिंग प्लॅनर किती आहेत हात वर करा. 70% वेडिंग प्लॅनर आहेत, 30% कॉर्पोरेटचं काम करणारे लोक आहेत. कायद्यात काय तरतूद आहे आणि काय तरतूद नाही आहे, त्याच्या पळवाटा काय, ह्या सगळ्यांवर ओपनली चर्चा करू. सगळ्यात महत्त्वाचं, कॉपीराईट कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह आणि इव्हेंट कंपन्या यांचा 36चा आकडा आहे, म्हणजे आमचा आणि तुमचा. तो 36चा आकडा 33चा सेक्शन 33 कसा करता येईल त्याच्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. लोकांना भीती आहे. लोकांना भीती काय आहे कि अरे ये लाइसेंस वाला है, ये आएगा रिकॉर्डिंग करेगा, नोटिस देगा और पैसा कमाएगा, मेरा नाम खराब होगा. तसं नाही आहे. तो त्याचं काम करतोय, तुम्ही तुमचं काम करताय. कॉर्पोरेट कंपनीवाला येतोय, मस्त एन्जॉय करतोय, तुमच्या जीवावर एन्जॉय करतोय, निघून जातोय. कारण त्याला मार्केटमध्ये जबाबदार माणूस इव्हेंट कंपनी मिळत नाही आहे. जो लायसन्स घेऊन जबाबदारपणे काम करतो तो सक्सेसच्या पायरीवर जातो, आणि जो बेजबाबदारपणे लायसन्स नाही घेता जातो तो जेलच्या वाटेवर जातो. कारण सेक्शन 64मध्ये मेन्शन आहे की जर तुम्ही कॉपीराईट कायद्याचा भंग म्हणजे इन्फ्रिजमेंट ऑफ कॉपीराईट जर दाखल केली तर ॲबिडन्स ॲक्टमध्ये तुमच्या बँक्वेटमधलं रेकॉर्डिंग करून किंवा सोशल मीडियाचं रेकॉर्डिंग ॲज अ ॲव्हिडन्स म्हणून वापरून तुमच्यावर लीगल केस ॲक्शन होऊ शकते म्हणतो, होते नाही म्हणत मी. त्याच्यातले तफावत भरपूर आहे. कुठलं गाणं किती सेकंद वाजलं, कसं वाजलं, ते अधिकार कुणाकडे, ह्याला खूप महत्त्व आहे. आता त्या बँक्वेटमध्ये आल्यानंतर तुम्ही काय म्हणणार आहे, बँक्वेट मी बुक केला आहे
आतमध्ये येऊन रेकॉर्डिंग करतोच कसा? मी 50 लोकांचं बुकिंग केलं आहे, 51वा माणूस येतो आणि रेकॉर्डिंग करून जातोच कसा? त्याच्याकडे अधिकार आहेत. कारण बरेच लोक काय करतात, कोर्टातून इंजंक्शन ऑर्डर काढून ठेवतात. ती भांडणं तुमच्याशी नसतात, इव्हेंट कंपनीची भांडणं नसतात, ती व्हेन्यूची भांडणं असतात. कारण त्या व्हेन्यूने एखादा कॉर्पोरेट कंपनीचा इव्हेंट घेतलेला नसेल लायसन्स, तर त्यांची इंटरनल भांडणं असतात. कोणाची? कॉपीराईट कंपनी आणि व्हेन्यू. पण त्याच्यात गव्हाबरोबर खडा रगडला जातो तसा आपण रगडलो जातो. म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला तुमचा इव्हेंट असणार आणि हॉटेलला प्रेशर करण्यासाठी, व्हेन्यूला प्रेशर करण्यासाठी तुमच्यावर केस होणार, तुमच्या क्लायंटवर केस होणार. हे दुःख आहे. म्हणून लीगल कंप्लायन्स करणं गरजेचं आहे. आता कॉर्पोरेट कंपन्यांचे जे लायसन्स केले जातात, आता मी नंबर पण नंतर शेअर करतो. ज्यावेळेस इव्हेंट टू इव्हेंट ज्यावेळेस बजेटचा विषय येतो रघुनाथजी, त्यावेळेला तुम्ही म्हणता की ये मेरा प्रोडक्शन का कॉस्ट इतना है, लायसन्स का कॉस्ट इतना है. किती लोक बायकोबरोबरच साड्या परचेस करायला जातात? हो, सरांचा हात आधी आहे. कपडे खरेदी करायला जातात, त्यावेळेस तुम्ही डिस्काउंट मागता. लायसन्सिंगमध्ये डिस्काउंट ही कन्सेप्टच वेगळी आहे. लायसन्समध्ये कन्सेप्ट आहे की डिस्काउंट मिळतो, निगोसिएशन आहे, हे कुणाला माहीतच नाही आहे. लायसन्सला डिस्काउंट मिळाला तर तो तुम्ही कुणाला देणार आहे? कॉर्पोरेट कंपनीला देऊ नका तुम्ही. तो कॉर्पोरेट कंपनी करोडो रुपयाचा रेव्हेन्यू बनवून बसलेली आहेत. उलट त्यांना CSRच्या अंडर त्यांना खर्च करायचे, त्यांना ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना खर्च दाखवायचे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे जास्त इव्हेंट होतात. कारण सर टॅक्सेशनसाठी ते इव्हेंट 5 स्टारला घेतात, नाहीतर एखाद्या छोट्याशा त्यांच्या कॅफेमध्ये पण इव्हेंट करू शकतात ना. ब्लॅक अँड व्हाईटवाले बसलेत गालासाहेब इथं, त्यांना माहिती आहे की ते कसं करायचं ट्रान्झॅक्शन. ओके, लाला लोक बिझनेस करते ना, तसं इव्हेंटमध्ये पण लाला बिझनेस आहे आणि लायसन्सिंगमध्ये पण लाला बिझनेस आहे. पण कंप्लायन्स आणि नॉन कंप्लायन्स याचा जर तराजू सांभाळला तर कायद्याचा तराजू सांभाळला जातो. मग आता कॉर्पोरेट कंपन्यांशी डील करताना तुम्ही काय कराल? तर ज्यावेळेस तुम्ही तुमचं व्हिजिटिंग कार्ड घेऊन जाता, तुम्ही ज्या वेळेला त्यांना इंट्रो करता, त्यावेळेस ज्यावेळेस मेल करस्पॉन्डन्स होतो, त्या मेल करस्पॉन्डन्समध्ये तुम्ही तुमचं कोटेशन टाकता. त्याच्यात शेवटी एक नोट आली पाहिजे, लीगल कंप्लायन्स, लीगल ॲक्टिव्हिटीज, लीगल लायसन्सिंग इज नेसेसरी. मग त्याच्यामध्ये तुम्ही डिसाईड करा, तो लायसन्सिंग कंप्लायन्सचा भाग इव्हेंट कंपनी करणार की होस्ट करणार. जर होस्टनी केलं तर वेल अँड गुड, कारण त्यांच्या पॅनलवरचे लोक असतात, ते लायसन्सिंग करतात. हॉटेलच्या पॅनलचे लोक लायसन्सिंग करतात, इव्हेंट कंपन्या पण लायसन्सिंग करतात. पण माझं असं म्हणणं आहे की जर इव्हेंट कंपनीने लायसन्सिंग केलं तर पूर्ण ज्ञान असल्याशिवाय करू नये. कारण अर्धवट ज्ञान हे कायद्याच्या कचाट्यात आणि बेडीत अडकण्यासारखं आहे. आता विषय राहतो कॉर्पोरेट इव्हेंट आणि सोशल इव्हेंट, ह्या दोनमध्ये खूप फरक आहे. कॉर्पोरेट इव्हेंट असतो तो कॉर्पोरेट क्लायंट तुम्हाला रात्रंदिवस तुम्हाला मेहनत करून तुम्ही क्लायंट मिळवता आणि त्याचा आत्ताचं टार्गेट अचीव करण्यासाठी तुम्ही एक इव्हेंट केला. नेक्स्ट वीकमध्ये त्याचा दुसरा इव्हेंट आहे. जर या इव्हेंटला तुम्ही लायसन्स केलं नाही तर तुमचा पुढचा इव्हेंट तुम्हाला लॉस होतो, तो तुम्हाला ब्लॅक लिस्टमध्ये टाकतो. ती जी कंपनी आहे ती तुम्हाला ब्लॅक लिस्टमध्ये टाकते, ती टाकू नये. म्हणून कंप्लायन्स गरजेचं आहे. आता दुसरा पार्ट राहिला सोशल इव्हेंट. सोशल म्हणजे काय? सोशलमध्ये काय काय येतं? वाढदिवस, वेडिंग ॲनिव्हर्सरी, वेडिंगची 75वी ॲनिव्हर्सरी, लग्नाला 25 वर्ष झालेत, अजून साड्या खरेदी करतायत आणि परत बँक्वेटला येऊन परत लग्न करतायत. फॅशन आहे आता. 75व्या वर्षीही माणसाची हौस जात नाही त्रास होऊन, पण बँक्वेटला येतो, 5 स्टारला खर्च करतो, 75 वर्षाचा वाढदिवस करतो, वेडिंग ॲनिव्हर्सरी करतो
आणि त्या ठिकाणी परत हार घालतात, त्यावेळेस लायसन्स लागलं पाहिजे की नाही लागलं पाहिजे? अरे 75 वर्षापूर्वी एक लायसन्स घातलं आहे गळ्यात, आणि आता 75 वर्षानंतर हार घालायचा बँक्वेटमध्ये येऊन, त्याला म्युझिक वाजवण्यासाठी अजून एक लायसन्स लागतं आहे. आधी एक लायसन्स घातले, त्याच्यासाठी दुसरं लायसन्स पचत नाही. 4 कॉपीराईट कंपन्या भारतामध्ये ज्या काम करतात, त्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीची पॉलिसी वेगळी आहे, प्रत्येक वेन्यूची पॉलिसी वेगळी है. आप अगर रीड्स कार्टन में जाओगे तो रीड्स कार्टन का पॉलिसी एक्ट सेम है, पॉलिसी डिफरेंट है. मैरिड ग्रुप में जाओगी आप, पॉलिसी सेपरेट है. हयात ग्रुप में जाएंगे, पॉलिसी सेपरेट है. आईटीसी का पॉलिसी सेपरेट है. क्यों? कम्युनिकेशन गॅप. आत्ताचं जे लायसन्स केलं जातं ते कम्युनिकेटेड विथ क्लायंट, म्हणजे जो DJ म्युझिक वाजवतो, जो ऑपरेट करतो, तो एअर टू समोरचा ऐकतो, म्हणून लायसन्स घ्यावं लागतं. पण ज्या वेळेला म्युझिक वाजतं, त्याच्या लायसन्सिंग प्रोसेसमध्ये वाजतं, ते म्युझिक गोड वाजतं, अदरवाईज कर्कश वाटतं. जेवढे वेडिंग प्लॅनर आहेत, वेडिंग प्लॅनरला मी सांगू इच्छितो, मी कुठल्याही कॉपीराईट कंपनीचं नाव घेता हे स्टेटमेंट जबाबदार स्टेटमेंट करतो आहे. प्रत्येक कंपनीची पॉलिसी शब्द वापरतो आहे मी. प्रत्येक कंपनीची पॉलिसी काय आहे, तर लग्नासाठी लायसन्स लागतं की नाही लागत, वेडिंगसाठी लागतं की नाही लागत, त्याच्यामध्ये बरेच डिस्प्यूट येतात आता सध्या. सर तुम्हाला काय अडचण असेल तर विचारा, लग्नासाठी लागतं न लागतं काय असे डाऊट आहेत का तुम्हाला? तुमचं मत काय आहे? सेक्शन 52Z कॉपीराईट कायद्यात एक तरतूद आहे की वेडिंग रिलेटेड इव्हेंटला एक्झेम्पशन आहे. बऱ्याच ऑर्गनायझेशन त्याच्यावर वाद चालू आहेत, पण ते वाद कोणाचे आहेत? तुमचे आमचे आहेत का? इव्हेंट कंपनीचे आणि कॉपीराईट कंपनीचे वादच नाही आहेत. आपण त्याचा बाऊ केलेला आहे, आपण भांडतोय त्याच्यावर. तुम्ही आम्ही भांडू नये असं मला वाटतं. सेक्शन 52Z लग्नासाठी लायसन्स लागतं न लागतं हा पार्ट वेन्यूज आहे. कमर्शियल प्रिमायसेसमध्ये ज्यावेळेस एखादं लायसन्स इम्प्लिमेंट केलं जातं, एखादा नियम लागू केला जातो, तो वेन्यूने केला पाहिजे. इव्हेंट कंपनीने त्याच्यात पडलं तर आज विशालकडे एक काम आहे, विशालचं काम लायसन्सिंगमुळं गेलं. आज सचिनकडं काम आलं, सचिनचं काम गेलं, आणि तो राहुलच घेऊन जातो. असं होतं. हे होऊ नये म्हणून तो हॉटेलवाला काय म्हणतो, कोई भी करो मुझे कंप्लायन्स चाहिए. त्यांच्याकडून रायटिंगमध्ये घ्या. म्हणून मगाचा जो विषय होता प्रसाद सरांच्या लेक्चरमध्ये की इंटरनल कॉन्ट्रॅक्ट काय आहे, त्या हॉटेलची पॉलिसी काय आहे. उद्या जर आपण बँक्वेट केला आहे, आपण 4 तासाचे पाहुणे आहोत बँक्वेटमध्ये, पण 4 तासाचे पाहुणे 6 महिन्याच्या जेलचा पाहुणा का व्हायचा, कशासाठी व्हायचं? मग त्या लिगलिटीज इंटरनल वेन्यू टू इव्हेंट कंपनी, वेन्यू टू क्लायंट, ते कॉन्ट्रॅक्ट गरजेचं आहे. मुलीचा आता काही टेक्निकल अडचण आहेत सर याच्यामध्ये. माझ्या घरातलं लग्न आहे, विशालच्या लग्नाचं मी बँक्वेट बुक करतो आहे. मी काय करतो आहे, मी वेन्यू NOC घेतो आहे, कॉन्ट्रॅक्ट साईन करतो आहे. लायसन्सिंग लीगल प्रोसेस मला हॉटेलनी समजून सांगितली. IPRSची FOC येते, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट FOC असा शब्द आहे. लायसन्समध्ये लायसन्स, आता पहिलं सांगतो मी तुम्हाला, IPRSकडे लायसन्स देण्याची अथॉरिटी आहे, नोवेक्समध्ये NOC देण्याची अथॉरिटी आहे, PPL लायसन्स देतं आणि RMPL NOC देतं. किती फरक आहे? पैसे सगळ्याचेच भरायचे आहेत. वेडिंग सोडून बोलतो आहे आम्ही. कॉर्पोरेट कंपनीच्या इव्हेंटला IPRS लायसन्स देतं, नोवेक्सची NOC घ्यावी लागते, PPLची लायसन्स घ्यावं लागतं आणि RMPLची NOC घ्यावी लागते. लीगल लँग्वेजमध्ये लायसन्स आणि NOC, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि लायसन्स.
ह्याच्यात खूप फरक आहे. म्हणजे गमतीच्या भागात सांगतो की पत्नी आणि स्टेफनी तसा पार्ट येतो, लायसन्स आणि NOC सिमिलर आहे. आता लायसन्स तुम्ही ज्यावेळेस घेता ते लायसन्स सबमिट करता कुणाला, बँक्वेटवाल्याला. त्या बँक्वेटवाला ग्रुपवर टाकतो. तुम्ही आलेलं लायसन्स जर थर्ड पार्टीला दिलंच नाहीत, ज्यांचं आपण होस्ट आहे, आपण ज्यांनी होस्टनी बुक केलं आपल्याला, त्यांना आधी पाठवा, त्यांच्याकडून हॉटेलला जाऊ द्या. त्याचं कारण असं आहे, जर एखादं लायसन्स घेतलंच नाही तर जबाबदारी तुमची राहत नाही, इव्हेंट कंपनीची, ती होस्टची पाहिजे. बुकिंग कुणी केलं? होस्टनी केलं. बोला. होस्टनी केलं. आता होस्ट ज्यावेळेस बुकिंग करतो त्यावेळेला इंटरनल कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या जबाबदाऱ्या त्या इव्हेंटवाल्याच्या खांद्यावर टाकून देतो. तो म्हणतो लायसन्स तू देख ले, कारण त्याला अडकायचं नाही आहे, त्याला त्याच्यात अडकायचं नाही आहे. मग ज्या वेळेला तो अडकतो त्यावेळेला त्याला असं समजतो की यार ये होस्ट बहुत हुशार आहे, त्याला तिथं जुना अनुभव आलेला असतो. त्याच्या विरुद्ध लग्नाच्या इव्हेंटचं आहे. लग्नाचा इव्हेंटवाला परत तुम्हाला बिझनेस देणारा नसतो, तो कधी बारशाचा इव्हेंट देतो लग्न झाल्यानंतर, नंतर तो बेबी शॉवरचा देतो, त्याचे इव्हेंट देत असतो. पण त्यावेळेला कायद्यात बदल झालेले असतात आणि चेंजेस झालेले असतात. मग वेडिंग आणि वेडिंग रिलेटेडला सेक्शन 52Z मध्ये प्रोव्हिजन आहे की एक्झम्पशन झालं पाहिजे, त्याचे फ्री ऑफ कॉस्ट झालं पाहिजे. पण काही ऑर्गनायझेशन त्याचे पैसे आत्ता सध्या मागतात आहे, पण ती भांडणं त्यांची आहेत, त्याच्यामुळं आपण त्याच्यात पडू नये असं मला वाटतं. दुसरा एक पार्ट आहे की लग्नाचा 75वा वाढदिवस आणि 50वा वाढदिवस हा पण एक्झम्पशन आहे. कारण वेडिंग रिलेटेड असा शब्द कायद्यात आहे. दिल्ली कॉपीराईट बोर्डाचं एक सर्क्युलर सर 2012ला 2014-12 असे 2 सर्क्युलर आले. सिंग सर त्यावेळेला दिल्ली कॉपीराईट बोर्डाचे सचिव होते, त्यांनी ते सर्क्युलेट केलं. त्यावेळेस पण हे वाद चालू राहिले. कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या कॉपीराईट कंपनीतल्या, कारण वरून प्रेशर आहे. टार्गेट अचीव करणं आणि त्याच्यासाठी धावपळ करणं ही सगळ्या इंडस्ट्रीमध्ये गोष्ट आहे. आता ज्या वेळेला आपण इव्हेंट करतोय, लायसन्स घेतोय, त्यावेळेला टॅक्सेशन हा एक पार्ट खूप महत्त्वाचा आहे. हॉटेल लायसन्स का घेत नाही? हॉटेल तुमच्यावर जबाबदारी का टाकतं? ॲक्च्युली ते प्रिमायसेस लायसन्स आहे, व्हेन्यूनी घ्यावं लागतं, पण ते तुम्हाला का सांगतात? त्याचं कारण इव्हेंटचं बिलिंग असतं 10 लाख रुपये, लायसन्सचं बिलिंग आहे 2.5 लाख रुपये. समजा उदाहरण देतो आहे मी. त्या 10 लाखाला त्यांनी 1 महिना क्रेडिट दिला आहे, 2.5 लाख रुपये एक्स्ट्रा अडकले ना. मग तो काय हुशार असतो होस्ट, तो म्हणतोय की रघुनाथजी तुम्ही लायसन्स करून टाका. रघुनाथजींचं प्रोडक्शनचं बिल असतं 5 लाख रुपये, 2.5 लाख रुपये एक्स्ट्रा तुम्ही अडकवता. जर ते तुमच्याकडं फंड अवेलेबल नसतील तर तुम्ही मार्केटमधनं 2% 3% अरेंज केलेले असतात. डिस्काउंट मिळतो 5% लायसन्सला आणि 2% व्याज द्यावं लागतं बँकेला. 3%वर काय काम करणार आहे? मी टक्क्यावर बोलतो आहे आता. कायद्यातनं टक्का, टक्क्यातनं प्रॉफिट, प्रॉफिटमधून लॉस, चक्र आहे सगळं. मग आता हे सेक्शन आणि ह्या गोष्टी खूप मोठ्या आहेत. हॉटेल इंडस्ट्रीचं काम वेगळं आहे, ग्रुप वेगळे आहेत, कामं चालण्याची पद्धत वेगळी आहे. पण इव्हेंटवाला मोठा कधी होणार? इव्हेंटवाल्यांनी जबाबदारी कधी घ्यायची लायसन्सची? जर तुम्हाला कोण मार्गदर्शन करणारा असेल तरच जबाबदारी घ्या, नाहीतर हॉटेलला म्हणा तू तुझं लायसन्स करून मोकळा हो, त्याच्यात पडून नाही. किंवा आपल्या ग्रुपमध्ये पण एकमेकाशी डिस्कस करू शकता, राहुलजींना सांगू शकता, अनुभवी बसलेत या ठिकाणी रघुनाथजी. आता काल परवाच त्यांचं एक किस्सा आम्ही लायसन्सिंग केलं, त्याच्यात वाचतात ना पैसे. अहो फ्लेक्सचं मास्किंग, डीजेचं मास्किंगचे पैसे निघाले तरी आपण खूप झालं, जेनसेटचे पैसे निघाले तरी खूप झालं सर लायसन्समध्ये. तुमचा कोर बिझनेस नाही आहे लायसन्स, पण त्याच्यात का कमवायचे नाहीत आपण? जर तुम्ही तो प्रॉफिट घेतला नाही तर IT कंपन्या घेतात. पण IT कंपन्या काय करतात?
ते स्वतःच्या खिशात ठेवतात. एम्प्लॉईचा विचार करत नाहीत, ते तुमचा इव्हेंट मॅनेजरचा करत नाही. म्हणून लायसन्सिंग आणि कंप्लायन्स हे 2 पार्ट वेगळे आहेत, ते वेगळेच ठेवावेत असं मला वाटतं. अजून काय प्रश्न आहे सर तुम्हाला वेडिंगच्या संदर्भात किंवा अजून काय? Check. Sir, first of all, thank you. I think this topic is very lengthy आणि त्याला 45 मिनिटामध्ये पूर्ण बसवणं थोडं टफ होतं आहे. तर आय विल कम स्ट्रेट टू द पॉईंट. काही थॉट्स किंवा कन्फ्युजन्स आहेत डोक्यामध्ये जे दैनंदिनी इव्हेंट करताना आम्ही फेस करत असतो. सो ह्या ज्या कंपनीज आहेत, ज्या बेसिक आम्हाला क्वेश्चन्स क्लायंट्सकडनं येतात, दॅट इज फर्स्ट इज की या कंपनीज गव्हर्नमेंट ॲफिलेटेड आहेत, प्रायव्हेट आहेत. बिकॉज या कंपनीजकडनं किंवा लाईक एनी विच वेज देर इज नो मार्केटिंग ऑफ दिस काइंड ऑफ अन इव्हेंट्स. जसं तुम्ही राईटली बोललात की कुठलाही व्हेन्यूवाला जो आहे ही व्हेरी स्ट्रॉंगली डिमांड्स फॉर द लिकर लायसन्स. बट कुठलंही लोकेशन असो, व्हेन्यू असो, म्युझिक परमिशनबद्दल त्यांच्याकडनं तेवढं स्ट्रॉंगली रेकमेंडेशन किंवा फोर्सफुली केल्या जात नाही. त्यामुळे वी हॅव टू एज्युकेट द क्लायंट सेईंग दॅट की या कंपनीचा रोल काय आणि हे कशासाठी लागतं. तर माय फर्स्ट क्वेश्चन इज की क्लायंटला आणि मार्केटला बेसिकली ऑर व्हेन्यूला ह्यांना एज्युकेट करण्यासाठी व्हॉट इज द बेस्ट वे दॅट वी कॅन कम्युनिकेट टू दॅम. इज देअर एनी डॉक्युमेंट? बिकॉज आता परवाच्या इमाच्या इव्हेंटमध्ये मिस्टर पियुष गोयलजींनी हे अनाऊन्स तर केलं की वेडिंग्ज आर नाव एक्झम्प्टेड बाय द वेडिंग्स. बट जेव्हा आम्ही हे XYZ एखाद्या कंपनीच्या प्रतिनिधीला बोलतो, त्यांनी मला 10 अटॅचमेंट्स पाठवल्यात सेईंग दॅट की त्याचं GR अजून आलेलं नाही आहे आणि इट इज अगेन बिंग कॉम्प्लिकेटेड. आणि सो विल गो टू द नेक्स्ट पॉईंट. सो द फर्स्ट पॉईंट इज दॅट की ह्यांना एज्युकेट करण्यासाठी व्हॉट इज द राईट चॅनल की ज्याच्यावरचं आम्ही प्लॅटफॉर्मचं रेफर करू शकतो ऑन द बेसिस ऑफ दॅट वी कॅन टॉक. बिकॉज या सगळ्या इन्फॉर्मेशन्स आमच्याकडे आयदर सोशल मीडियाकडनं येत आहेत किंवा हॉटेलवाल्याकडनं येत आहेत. बरोबर, अगदी बरोबर. खूप उत्तम प्रश्न आहे आणि कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून हा प्रश्न आहे. क्षितिजी, विषय असा आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीचा इंट्रो पाठवता, तुम्ही कोटेशन पाठवता, इंट्रो पाठवता, तुम्ही या कंपनीच्या पॅनलवर आहात, तुम्ही ते त्यांना प्रेझेंट करता, तुम्ही ते त्यांना पाठवता. त्याच्याबरोबर लीगल कंप्लायन्सचा एक वेगळा पॅरेग्राफ असणं आवश्यक आहे. तुमच्या मेलमध्ये एक लाईन ॲड करा की लीगल कंप्लायन्स. त्याच्यामध्ये भारतीय कॉपीराईट कायद्याला अनुसरून लागणाऱ्या ज्या अटॅचमेंट आहेत त्या मी नंतर तुम्हाला प्रोव्हाइड करेन सगळ्यांना. मला एक कुणाला तरी शेअर करेन, ते तुम्ही तुमच्या इंट्रोमध्ये टाकत जा. त्यानंतर एक शेवटची महत्त्वाची टॅगलाईन आहे, त्याच्यामध्ये एक लाईन आहे की ॲज पर हॉटेल कॉन्ट्रॅक्ट ऑल लायसन्स आर नेसेसरी. त्याच्यामध्ये तुम्ही अडकत नाही इव्हेंट कंपनी, कारण हॉटेल कॉन्ट्रॅक्ट खूप महत्त्वाचं आहे. मी पहिल्यापासून त्याच्यावरच भर देतो आहे. हॉटेलनी काय कंप्लायन्स केल्यात? आता हॉटेलचा कम्युनिकेशन कॉपीराईट कंपन्यांचं चालू आहे, पत्रव्यवहार चालू आहेत. पण नवीन FC आले हॉटेलचे, नवीन डायरेक्टर ऑफ फायनान्स आले, नवीन GM आले की त्यांनी अपग्रेड राहणं गरजेचं आहे. त्यांच्या इंटरनल कॉन्ट्रॅक्टमध्ये असणं गरजेचं आहे. पण कॉन्ट्रॅक्ट शक्यतो बदलत नाही. नवीन माणूस कॉन्ट्रॅक्ट सेल्सवाल्याचा तोच ठेवतो. तो सेल्स पर्सन काय सांगताय क्लायंटला त्याच्यावर डिपेंड आहे. ज्यावेळेस तुम्ही तिघेजण चर्चा करायला बसता, क्लायंट, होस्ट अँड बँक्वेट मॅनेजर किंवा सेल्स मॅनेजर, त्यावेळेस तुम्ही निदर्शनाला आणून द्या की लायसन्स अँड कंप्लायन्सचा पार्ट तुम्ही सांभाळणार आहात का आम्ही सांभाळायचा. इव्हेंट टू इव्हेंट आपण ते हँडल करू. ओके. So basically the takeaway from this point is that we have to say, or this is a guideline की लोकेशन जे आहे त्याच्यावरती ते डिपेंड ऑन व्हेन्यू. तरी 3 स्टार आता काय होतं की तुम्ही पहिल्या हॉटेलमध्ये लायसन्स घेतलं आहे, ते बँक्वेटला 3 स्टार कॅटेगरीमध्ये घेतलं आहे, त्यावेळेस तुम्ही भरले 40,000. या कॉपीराईट कंपन्यांचं जे टेरिफ बनवलं आहे ते त्यांच्या मनाने त्यांच्या पॉलिसीप्रमाणे बनवलं आहे. बजेटचा विषय येतो की कुणाची 77,000 फी आहे, तर कुणाची 40,000 आहे, तर कुणाची 1,00,000 रुपये. त्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन 2.5-3 लाखापर्यंत जातं. परत बजेटचा विषय येतो. मग तुम्ही त्यांना सांगा की हे टेरिफ आहे, हा एक्झिक्युटिव्हचा नंबर आहे, हे तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुमच्या खांद्यावरची बंदूक त्यांच्या खांद्यावर ठेवून चालवा.
तुमचं कॉन्सन्ट्रेशन फक्त प्रोडक्शनमध्ये राहील, तिथं तुम्ही जास्त वेळ देऊ शकता. आता राहिला विषय सेक्शन 52 म्हणजे वेडिंग आणि वेडिंग रिलेटेडचा. माननीय पियुष गोयल सरांनी त्या दिवशी ज्या गाईडलाईन दिल्या त्यामध्ये FHRI, HRAW, इव्हेंट मॅनेजमेंट असोसिएशन, इमाचे आपले मेंबर्स होते, IPRS, PPL, नोवेक्स, फिफा, या ज्या इंडियन म्युझिक इंडस्ट्रीच्या विंग्स आहेत वेगळ्या वेगळ्या, त्याचे मेंबर होते. अनु मलिकजी होते, अनुप जलोटाजी होते, सोनू निगमजी होते, संजय टंडनजी होते. दिल्लीला ही जी मीटिंग झाली 14 तारखेला, त्यावेळेस त्यांनी गाईडलाईन दिली आणि त्यांनी सांगितलं की वेडिंग आणि वेडिंग रिलेटेड ज्या वेळेला तुम्ही पैसे मागता त्यावेळेस FIR दाखल करा. गाईडलाईन दिल्या. पण परत आपण तिथं येतो की भांडत कोण बसतं? आपला भांडण्याचा पिंडच नाही, आपला भांडण्याचा पार्टच नाही, तो व्हेन्यूज आहे. आपण व्हेन्यूला सांगा सर की हे कंप्लायन्स तुम्ही कुठलं लायसन्स घ्यायचं आणि कुठलं नाही घ्यायचं हे तुम्ही मला लेखी द्या, तुमचा पार्ट संपतो. म्हणजे तुमचा क्लायंट बेस खराब होत नाही, तुमचा क्लायंट तुटत नाही, तुमची जबाबदारी संपते. आणि जबाबदारी चालू कोणाची होते? व्हेन्यूची. आणि तुमचा क्लायंट तुमच्याकडे राहतो, व्हेन्यू बरोबर हँडल करतो, व्हेन्यूला बरोबर सिच्युएशन हँडल करता येते. सेकंड पॉईंट, आता आम्ही बिंग इन द Tier 2 सिटी, सो काही ठराविक कॉर्पोरेट हॉटेल चेन्स आहेत जे लायसन्सिंगसाठी डिमांड करतात आणि काही लोकेशन्स असे आहेत की जे लायसन्सिंगसाठी डिमांड नाही करत. आणि सेम रिप्रेझेंटेटिव्स ऑफ दिस कंपनीज व्हिजिट ओनली दोज कॉर्पोरेट चेन्स आणि दुसरीकडे होत नाही. तर ऑब्व्हियसली आता तो त्यांचा व्हेन्यूचा प्रश्न आहे, पण त्याच्यामुळे आम्हाला कुठे ना कुठे क्लायंटला एड्युकेट करायला थोडासा त्रास होतो. सो आय वूड रिक्वेस्ट यू, एक जर आम्हाला जसं आता तुम्ही सांगितलं की दिस इज अ थोरली रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द व्हेन्यू, सो इफ वी कुड गेट सम काइंड ऑफ अ प्लॅटफॉर्म वेअर वी कॅन गेट ऑल दिस नॉर्म्स, सो वी कॅन शेअर दॅट विथ द क्लायंट ऑल्सो, इट माइट हेल्प. So the next question, as you said, there is a annual licenses for the venues and the bars or whatever where the regularly commercial based music play होतोय. डीजेंसाठी पण असं काही लायसन्स आहे का? पहिला प्रश्न. जर आहे तर समजा माझ्याकडे तो लायसन्स आहे आणि मी एक DJ आहे आणि मी एखाद्या ठिकाणी प्ले करतोय, तर त्या ठिकाणी परत व्हेन्यूचं परमिशनचं किंवा त्या ठिकाणी लायसन्स परत लागेल का? खूपच उत्तम आणि छान प्रश्न आहे. टेक्निकली काही अवेअरनेस असणं गरजेचं आहे. DJचा MDJ नावाचा एक लायसन्स असायचा, PPL द्यायचा आणि IPRS पण देत होता, MDJ. पण ते जे लायसन्स असतं सर, ते तुम्ही इंडियन म्युझिक इंडस्ट्रीच्या म्युझिकमध्ये तोडफोड करण्याचं लायसन्स, म्हणजे तोडफोड करण्याचे पैसे भरलेत तुम्ही असं समजून चाला. त्या गाण्याला डाउनलोड करून तुम्ही त्याची तोडफोड करणं, त्याच्यात चेंजेस करणं, याचे पैसे आहेत. इंडस्ट्री तर ऑफिशियल करते. लैला मे लैला लहानपणापासून आपण गातोय, ऐकतोय ते गाणं, लैला मे लैला. आता काय होतं की ब्लँकेट लायसन्स आणि सेपरेट लायसन्स, सेकंड लायसन्स, असे दोन वेगळे पार्ट आहेत. लैला मे लैलाचे राईट्स समजा पहिल्यांदा PPLकडे होते, PPLनी त्या चित्रपटाचे राईट्स, त्या सांगीतिक राईट्स घेतले होते. आता त्याचं सेकंड व्हर्जन आलं, जो शाहरुख खानचा तो दुसरा जो चित्रपट कुठला होता, बादशाह, त्याच्यामध्ये लैला मे लैला परत आलं. पण तो समजा तो झीकडे आहे, पहिले राईट्स होते PPLकडे, आता ते झीकडे आल्यामुळं आले कुणाकडे? नोवेक्सकडे. अशा वेळेस भांडणं असतात. त्यावेळेस त्या DJचा अभ्यास असणं गरजेचं आहे की हे तू पहिल्या व्हर्जनचं गाणं वाजवतो की दुसऱ्या व्हर्जनचं गाणं वाजवतोय. अशी बरीच गाणी आहेत की जी रिमिक्स झाली, जी परत आलेली आहेत. आता ह्या गाण्यांची तोडफोड जी केली जाते ना, जे डाउनलोड केलं जातं, त्या गाण्यांच्या तोडफोडचं लायसन्स DJला दिलं जातं आणि तुम्ही जे MDJ लायसन्स घेतलं आहे ते तुमच्या गाण्यांच्या तोडफोडीसाठी घेतलं आहे, ते पब्लिक परफॉर्मन्ससाठी ते ॲप्लिकेबल होत नाही. आणि 2016 नंतर ते लायसन्स देणं बंद केलेलं आहे. आता तुम्ही MDJचं लायसन्स घेतलं तर ते देत नाहीत. त्याचं कारण हे झालं की बऱ्याच गाण्यांची चोरी झाली.
बरेच गाणी डीजेनी वापरली, मग त्यावेळेस केस कोणावर करायची? डीजेवर करायची की वेन्यूवर करायची का इव्हेंट कंपनीवर करायची? हे कन्क्ल्युजन खूप राहिलं, खूप कन्फ्युजन होतं. म्हणून ते MDJ लायसन्स देणं बंद केलं. दुसरी गोष्ट राहिली की हॉटेलचं ॲन्युअल लायसन्स ते आपण कुठं वापरू शकतो? तर एखादा जर वेन्यू त्यांनी प्रिमायसेस लायसन्स घेऊन ठेवलं आहे, उदाहरण सांगतो की आता वेलकम हॉटेलचं जर लाऊंज बार आहे, लाऊंज बारमध्ये त्यांच्याकडं 15 लोकांचा ग्रुप आला आणि 15 लोकांच्या ग्रुपची कॉकटेल पार्टी आहे, तर त्यांचं त्याच्याकडे ॲन्युअल लायसन्स आहे, तिथं तुम्ही करू शकता 12-15 लोकांचा. पण 20-25 लोकांच्या वर जर असेल ना, त्याच्यासाठी थर्ड पार्टी लायसन्स घेणं गरजेचं आहे, तो वेन्यू असला तरी. ते त्यांच्या प्रिमायसेसमध्ये इन हाऊस गेस्टसाठीचं ॲन्युअल लायसन्स दिलेलं आहे, पण ते आपल्याला ॲप्लिकेबल होत नाही. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, तुमचे पैसे वाचतील, इव्हेंट कंपन्यांचे सगळ्यांचे पैसे वाचतील. कॉर्पोरेट कंपनीचा इव्हेंट आहे, उदाहरण आपलाच आत्ता इव्हेंट चालू आहे, हिमाचा इव्हेंट म्हणजे कॉर्पोरेटचा इव्हेंट असं धरून चाला. सानपजी, राहुलजी, तुम्ही एक सगळ्यांना एक अवेअर करा की क्षितिजजी एक 50 लोकांची कॉन्फरन्स आहे, अवॉर्ड सेरेमनी आहे की CEO येतात, त्या 15 लोकांना अवॉर्ड देतात, बॅकग्राऊंडला रेट्रो, राहुलजींचा आमचा काल रात्री विषय पण झाला त्याच्यावर, रेट्रो वाजवतो, ट्रान्स वाजवतो, बॅकग्राऊंड म्युझिक वाजवतो, ढक 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 म्युझिक वाजतो, अवॉर्ड घेतात, लोक टाळ्या वाजवतात, निघून जातात. तुम्ही ज्यावेळेस हॉटेलच्या इंटरनल कॉन्ट्रॅक्ट वाचता, इंटरनल कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही काय म्युझिक वाजवता? IPRS, PPL, नोवेक्स, RMPL, कुठलं गाणं वाजवता त्याचं लायसन्स घ्यायचं, हा तुमचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे. जर तुम्ही फक्त रेट्रो वाजवताय, तुम्ही फक्त जर ट्रान्स वाजवताय, वेस्टर्न म्युझिक वाजवताय, तर वेस्टर्नचे राईट्स कोणाकडे आहेत? PPLकडे आणि RMPLकडे आहेत वेस्टर्न म्युझिकचे. मग तुम्ही नोवेक्स का घेताय आणि IPRS का घेताय? तर लिरिक्स चेंज प्रोड्युसर्समुळे ते लायसन्स आलंच नेसेसरी लायसन्समध्ये IPRS. पण जर तुमचं वाजतच नाही नोवेक्स, तर तुम्ही नोवेक्स का घेणार? PPLची गाणी नाही तर PPL का घेणार? तुम्ही का घेता? तर हॉटेलच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. पण ज्या वेळेला तुम्ही म्युझिक वाजवता, जर तुमची ती म्युझिक वाजतच नाही, तिथं तुमचे 77,000 एक्स्ट्रा गेले सर. आपल्याकडे त्याची दुसरी एक आयडिया आहे, रॉयल्टी फ्री. रॉयल्टी फ्री एक सुंदर कन्सेप्ट आहे. जर समजा अवॉर्ड सेरेमनी आहे, अवॉर्ड सेरेमनीला रघुनाथजी आपण आदित्य बिर्लाचा एक इव्हेंट केला होता हयात हॉटेल पुणेला. सरांची कॉस्टिंग उदाहरण तुमच्या समोर आहे, सरांच्या टोटल लायसन्सिंग कॉस्टला 2,25,000 प्लस 18% GST एवढी लायसन्स कॉस्ट जात होती, एकूण लायसन्स कॉस्ट. आता करायचं काय? कंपनीवाले मला फोन करतायत, रघुनाथजी फोन करतायत, त्यांच्या टीममधून त्यांचा DJ फोन करतोय, सर माझं काम जातं आहे, माझे 12,000 जेमचा फोन येत होता, सर माझं काम जातं आहे, लायसन्समुळं इव्हेंट कॅन्सल होतो आहे. मी यांना काळजी करू नका, सरांशी माझं बोलणं करून द्या. झालं. त्यावेळेला रॉयल्टी फ्री म्युझिक आपण वापरतो. रॉयल्टी फ्री म्हणजे काय की त्याचे रॉयल्टी फ्री म्युझिकचे राईट्स ठराविक एका कंपनीकडे आहेत, त्यांनी त्यांची ओन क्रिएटिव्हिटी केलेली आहे स्वतःचे. त्याची लायसन्स कॉस्ट फक्त 30,000 रुपयात जाते. त्याचं ऑफिशियल सर्टिफिकेट येतं. ते ऑफिशियल सर्टिफिकेट जर तुम्ही बँक्वेट मॅनेजरला दाखवलं आणि तेच ट्रॅक वाजवलेत, तर तुमचा तो 2.5 लाखाचा इव्हेंट आहे, जो म्युझिक लायसन्सची कॉस्ट आहे, ती डायरेक्ट 40,000वर येते. त्याच्यात पण खूप भारी पद्धत आहे, मी तुम्हाला आयडिया देईन, कधी इव्हेंट टू इव्हेंट आपण ते हँडल करू. तुमचा इव्हेंट तुमचा 3 वाजता चालू होणार आहे. तुम्ही ज्यावेळेस रॉयल्टी फ्री लायसन्स घेता, राहुलजींनी मला सांगितलं मुकून 3 वाजता आमचा इव्हेंट चालू होणार आहे. मी राहुलजींना 2 वाजता एक लिंक पाठवणार. 2 वाजता राहुलजींच्याकडे आलेली लिंक त्यांनी DJ ऑपरेटरला दिली, ती प्ले केली. 3 वाजता इव्हेंट चालू होतो आहे, 6ला इव्हेंट संपतो आहे, 6 वाजता ती लिंक एक्सपायर होणार. रॉयल्टी फ्री वाजवलं, इव्हेंट झाला, 2.5 लाखाच्या ऐवजी 40,000त काम झालं, ती लिंक एक्सपायर. असे हे म्युझिक आहेत.
जे कायद्याच्या तरतुदीत बसून म्युझिक वाजवता येतं ते रॉयल्टी फ्रीचे ट्रॅक्स आहेत. मी ओळख करून देतो तुमच्यासाठी. एक एक्सपर्ट माझ्याबरोबर माझा चिरंजीव आला आहे, मोहित माझा मुलगा आहे. रॉयल्टी फ्रीमध्ये त्याचा हातखंडा आहे, विशाल पण बसलेला आहे, की कुठला ट्रॅक वाजवायचा आणि कुठला नाही वाजवायचा ह्याला खूप महत्त्व आहे. रॉयल्टी फ्री म्युझिक वाजवणं म्हणजे काय, तर अवॉर्ड देताना मागं बॅकग्राऊंडला जे म्युझिक वाजवतात त्याचे कंटेंट दुसरं कोणाकडेच नाही आहेत भारतामध्ये. 2 देशाच्या अंतर्गत जे कॉन्ट्रॅक्ट केलं जातं ते सीसॅकच्या अंडर केलं जातं, की भारताच्या बाहेरचं म्युझिक आपल्याकडे वाजवलं तर PPL घ्यावं लागतं. तर काही गाणी अशी आहेत की जी PPLकडे पण राईट्स नाही आहेत, ना RMPLकडे राईट्स आहेत. ते सेपरेट म्युझिक आहे रॉयल्टी फ्री. ते भारतातल्या कंपन्यांनी पण बनवलेलं आहे आणि बाहेरच्या कंपन्यांनी स्वतः बनवलेलं आहे. ते जे म्युझिक तुम्ही वाजवलं तर ते रॉयल्टी फ्रीमध्ये तुमचे 40,000वर इव्हेंट झाला, तुम्ही खुश. तुम्ही जर क्लायंटला लावत असाल 2 लाखाच्या ऐवजी 1 लाख तरी लावा, काही हरकत नाही. 40,000 60,000 तुमच्या दिवसाला पदरात पडतात. वाचले किती? 1,25,000 वाचले एकूण. याच्यापेक्षा अजून जास्त काय पाहिजे. रॉयल्टी फ्री म्युझिक वेगवेगळे चॅनल्स आहेत, वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यावेळेस कधी काय गाईडलाईन लागली तर फोन करू शकता तुम्ही. राहुलजींना सांगू शकता, रघुनाथजींना सांगू शकता, कुणालाही सांगू शकता. कम्युनिकेशन आपण करू. आणि नवीन इव्हेंट कंपन्यांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही जे काय होतं की वेडिंग प्लॅनर म्हणून तुम्ही म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत बोलतो, कधीच हवेत जाऊ नका. नवीन लोकांनी कम्प्लायन्समध्ये दुर्लक्ष करू नये. त्याचं कारण असं आहे की इव्हेंट छान होतो, डेकॉर छान होतो, क्लायंट खुश होतो, इंस्टाग्राम फेसबुकला व्हिडिओ करून देतो, सगळ्या गोष्टी होतात. पण ज्यावेळेस लीगल कंप्लायन्समध्ये अडकताना तो तुम्हाला म्हणतो यार ये बहुत तकलीफ वाला काम है, ये नहीं होना चाहिए. FHRI, HRAW, हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन, पॅन इंडिया ज्यावेळेस काम केलं जातं कंप्लायन्समध्ये कोणीही कुठलाही ब्रँड मागं जात नाही. फक्त कम्युनिकेशन गॅप. त्या हॉटेलचे डायरेक्टर ऑफ फायनान्स, त्या हॉटेलचे GM, त्या हॉटेलचे F&B मॅनेजर यांच्या बदल्या होत राहतात. आज संभाजीनगरमधला बँक्वेट मॅनेजर उद्या मुंबईत आहे, मुंबईत काम करतो आहे. तो मुंबईत अवेअरनेस करतो, पण त्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये त्याला राहावंच लागतं. त्याच्यामुळं तुम्ही त्या ट्रेडमेलमध्ये टाका सर, ट्रेडमेलला टाकलं पाहिजे की लायसन्सिंग कंप्लायन्स इज नेसेसरी, म्हणजे कोणीही लिगलमध्ये अडकणार नाही. राईट सर. थँक्यू. ऑलरेडी वी आर ओव्हर टाईम. पण पुढच्या पॉईंटला जाऊयात इनॉग्रेशनकडे. आणि मुकुंदजींसोबत आफ्टर 2 सेशन्स पोस्ट लंच वी हॅव अ ओपन क्वेश्चन सेशन. सो आय थिंक देर आर लॉट्स ऑफ क्वेश्चन फ्रॉम द अटेंडीज ऑल्सो टू बी आस्क्ड टू मुकुंदजी. तर ते आपण पुढच्या 2 सेशन नंतर पोस्ट लंच सेशनमध्ये आपण ते घेऊयात, बिकॉज द नेक्स्ट डिग्निटरीज आर हिअर. मुकुंदजी, thank you for the valuable insights, and I really feel it's a short time to cover such a big segment. So post lunch we'll just continue on that. पुढचीची एक 10 मिनटं 15 मिनटंच मी नंतर बोलणार आहे. त्याच्यामध्ये सिंगल विंडो म्हणजे जी तुमची लायसन्सची जी भीती आहे ना ती 100% कमी होणार आहे. कारण भारत सरकारने नवीन आदेश दिला आहे, तो मी सस्पेन्समध्ये आत्ता ठेवतो आणि आपण पुढे बोलू. Post lunch आपण डेफिनेटली विल टेक इट. धन्यवाद. थँक्यू.